नागपुरात पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतली संचारबंदी उठवली। सलग 7व्या दिवशी नागपूरच्या 4 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर। सकाळी त्र्यंबकेश्वराचं घेणार दर्शन। सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकमध्ये पाहणी आणि आढावा बैठक। ठाकरे गटाचा काळे झेंडे दाखवण्याचा इशारा। न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरी सापडलेल्या पैशांचा पोलिसांनी दिलेला व्हिडिओ सुप्रीम कोर्टाकडून पब्लिक प्लॅटफॉर्मवर। न्यायमूर्ती वर्मांना मोबाईलमधला कोणताच डेटा डिलीट न करण्याचे निर्देश। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज सकाळी दादरमध्ये महत्त्वाची बैठक। मुंबई अध्यक्षांसह 3 नव्या उपाध्यक्षांची घोषणा अपेक्षित। राज ठाकरेंच्या उपस्थितीत केंद्रीय समितीची ही फेररचना। सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट। सुशांत सिंगनं आत्महत्याच केल्याचं स्पष्ट। सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट। 1 एप्रिलपासून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द। केंद्र सरकारच्या निर्णयाने राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। मुंबईतील तब्बल 222 आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासींचं होणार सर्वेक्षण। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। 15 एप्रिलपासून सुरू होणार सर्वेक्षण। तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता। विकास आराखडा अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे। आयपीएलच्या पहिल्या सामन्यात बंगळुरूचा गतविजेत्या कोलकात्यावर 7 विकेट्सने विजय। कोहलीचं शानदार अर्धशतक। आज हैदराबाद, राजस्थान आणि चेन्नई, मुंबई यांच्यात सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।